शरणो शरणार्थ। आज 2 जुलै 2020 वचन पितामह फकीरप्पा गुरुबसप्पा हळकट्टी यांच्या 140व्या जयंतीच्या निमित्त ई अनुभव मंडप बाय लिंगायत सेवा संघ या फेसबुक पेजच्या लाईव्हवरून वचन संशोधक तथा वचन पितामह डॉक्टर फकीरप्पा गुरुबसप्पा हळकट्टी यांच्या कार्याचा छोटासा आढावा। कार्य खूप मोठं आहे, आपल्या वेळेमध्ये तेवढं कार्य आपण त्याचा आढावा एवढ्या कमी वेळामध्ये आपण नाही घेऊ शकत। तर त्यांच्या 140व्या जयंतीच्या निमित्तानं लिंगायत साहित्य, धर्म साहित्य, वचन साहित्य व इतर त्यांच्या कार्यांचा आढावा बाबतीत त्यांनी केलेल्या कामाचा आपण पुढच्या वेळामध्ये घेण्याचा प्रयत्न करू। प्रथमतः मी ह्या भारत भूमीमध्ये जन्मलेल्या आणि आपल्यासाठी झिजलेल्या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी वंदन करतो। लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा व इतर 770 शरण यांनी 12व्या शतकामध्ये जी क्रांती केली, आपल्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी, आपल्या शैक्षणिक स्वातंत्र्यासाठी, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जे महान कार्य केले ते वचन रूपामध्ये तो संदेश 12व्या शतकामध्ये लिहून ठेवला होता। परंतु लिंगायतांच्या या महान पूर्वजांच्या हयातीमध्येच लिंगायत धर्माचे संस्थापक असलेले महात्मा बसवण्णा व 770 शरण यांच्या हयातीमध्येच प्रतिक्रांती घडल्यामुळे वचन साहित्य व शरणांच्या जळीत कांडानंतर काही जे साहित्य लढत लढत उळवीपर्यंत नेऊन संरक्षित केलं आपल्या पूर्वजांनी, आणि ह्या एकदम अशा आक्रमक प्रतिक्रांतीमुळे हे साहित्य सगळं लुप्त झाल्यात जमा होतं। हे साहित्य 20व्या शतकामध्ये परत संकलित करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या महान हस्तीनं केलं ते आदरणीय डॉक्टर फगू हळकट्टी यांच्या कार्यामुळेच आज आपण लिंगायत साहित्यांची ओळख आपल्याला होऊ शकली। आज आपण लिंगायत साहित्याच्या बाबतीमध्ये चर्चा करू शकतो, वाचन करू शकतो, त्याच्यावर प्रचार प्रसार करू शकतो। याच्या मागं जी सगळ्यात मोठं योगदान आहे ते फगू हळकट्टी सरांचं योगदान आहे। डॉक्टर फकीरप्पा गुरुबसप्पा हळकट्टी यांचा जन्म 2 जुलै 1880 मध्ये धारवाड जिल्ह्यामध्ये झालेला होता। या व्यक्तीचं कौटुंबिक परिस्थिती तशी बरी, कारण तत्कालीन काळामध्ये त्यांचे वडील शिक्षक होते, परंतु वयाच्या 3ऱ्या वर्षीच त्यांचं मातृछत्र आई दानम्मा या लिंगैक्य झाल्या। फकीरप्पाच्या केवळ 3 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण त्यांच्या सामाजिक कार्याचा, लिंगायताच्या व्यतिरिक्त, लिंगायत साहित्याच्या व्यतिरिक्त
जे त्यांचं सामाजिक योगदान आहे ते आपण अगोदर पाहू. फकीरप्पांची मॅट्रिक 1896ला झाली. 1902ला त्यांनी BA पदवी प्राप्त केली. 1904ला LLB प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन वकिलीस त्यांनी प्रारंभ केला. आता तत्कालीन काळामध्ये वकील म्हणजे खूप मोठी तसं सामाजिक प्रतिष्ठा असलेलं शिक्षण झालं आणि ह्या प्रतिष्ठेचा सामाजिक त्यांच्या उच्च शिक्षणाचा लाभ इतर क्षेत्रामध्ये सुद्धा तत्कालीन समाजानं कसा घेतलेला आहे आणि त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे. BLDEA ही संस्थेची स्थापना 1910 मध्ये डॉक्टर फकीरप्पा हळकट्टी यांनी केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष त्यांनी होते. आजही BLDEA डॉक्टर फगू हळकट्टी या नावानं ही संस्था काम करते. त्याच्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर बँक 1912 मध्ये ओपन केली. आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सहकार क्षेत्रामध्ये गौरव संघटक म्हणून त्यांनी 1913 मध्ये पद स्वीकारलं. 1914 मध्ये सिद्धेश्वर हायस्कूलची स्थापना त्यांनी केली. 1917 मध्ये विजापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते कार्यदर्शी म्हणजे बहुतेक कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. 1919 मध्ये म्हणजे राजकीय क्षेत्रामध्येही त्यांनी काम केलेलं आहे. विजापूर नगरसभेचे उपाध्यक्ष त्यांनी झाले. म्हणजे विजापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यांनी 1919 मध्ये झाले. विजापूर सेंट्रल बँकेचे मेंबर ती 1919 मध्ये झाले. 1920 मध्ये मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणजे आजचे आमदार मुंबई विधानसभेचे सदस्य त्यांनी झाले. एवढं सगळं करत असताना त्यांनी विजापूरमधून बेळगावला 1921 मध्ये वकील व्यवसाय सुरू केला. तिथे 2च वर्ष त्यांनी वकिली व्यवसाय केला बेळगावमध्ये. काही संदर्भामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांना तिथलं हवामान मानवलं नसल्यामुळं त्यांनी परत विजापूरला सरकारी वकील म्हणून 1923 मध्ये काम चालू केलं. 1927 मध्ये शेती सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणजे कृषी क्षेत्रामध्येही त्यांनी काम केलं. आता कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा विचार कसे होते पहा. आपल्या प्रदेशाची सांपत्तिक स्थिती सुधारणा घडवायची असेल तर कृषी क्षेत्रात सुधारणा होणे आवश्यक आहे. म्हणजे कृषी क्षेत्रात सुद्धा समितीचे अध्यक्ष त्यांनी राहिले. 1928 मध्ये नव कर्नाटक नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केले. हे त्यांचं वचन साहित्याच्या व्यतिरिक्त सामाजिक योगदान जे आहे त्यांचं आपण त्याच्याविषयी आपण अगोदर पाहत आहोत. विजापूर नगरसभेचे शाळा समितीचे म्हणजे पाठ्यपुस्तक समितीचे सुद्धा त्यांनी अध्यक्ष राहिलेले आहेत. मुंबई विश्वविद्यालयाचे सिनेट मेंबर त्यांनी राहिलेले आहेत 1931 मध्ये. विल्सन अँटी फॅमिन इन्स्टिट्यूटचे कार्यदर्शी म्हणजे कार्याध्यक्ष ते राहिलेले आहेत. आणि कर्नाटक विश्वविद्यालयानं त्यांना 1956 मध्ये डिलीट पदवी या सगळ्या कार्याबद्दल त्यांना दिलेली आहे. हे झालं त्यांचं वचन साहित्याच्या व्यतिरिक्तचं काम. एक लक्षात घ्या भावानो, अगोदर हे सांगण्याचं काम हे का सांगितलं मी की वचन साहित्यामध्ये ज्यांना वचन पितामह अशी पदवी मिळालेली आहे. म्हणजे वचन साहित्यामध्ये त्यांनी हे वचन साहित्य लुप्त झालेलं संशोधन, त्याचं संकलन, त्याचं मुद्रण आणि त्याचं प्रकाशन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे वचन साहित्याचं. हे साहित्याचं काम करत असताना सुद्धा त्यांनी इतर क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे.
आता मुंबई विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत, आमदार राहिलेत, त्यांनी सिनेटचे मेंबर राहिलेत, बँक स्थापन केली, बँकेचे सामुदायिक बँकेच्या फेडरेशनवर त्यांनी राहिलेले आहेत, कृषी क्षेत्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत समितीचे. एवढं सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा हा व्यक्ती म्हणजे लिंगायत साहित्याकडं आणि जो आकृष्ट झाले ते आणि लिंगायत साहित्यामध्ये एवढं मोठं योगदान त्यांनी करू शकले, त्यांच्या मागं कुठली प्रेरणा असेल? तर हे एक लिंगायताचं जीन किंवा एक रक्त मी म्हणतो की ज्यामुळं त्यांनी एवढ्या मोठ्या क्षेत्रात काम करत असतानाही त्यांनी वचन साहित्यामध्ये खूप मोठं योगदान नाही, खूप म्हणजे ते जवळपास 100 पुस्तकाचं त्यांनी विविध विषयावर असे 100 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत, लिहिलेली आहेत. मग ह्या फगू हळकट्टी सरांचं इतर सामाजिक क्षेत्रातलं जे काम आहे आणि त्याच्यात जाणारा वेळ आहे, एवढा सगळा वेळ देऊनही वचन साहित्यामध्ये त्यांनी एवढं मोठं योगदान देऊ शकले. आज आपले बांधव, आपली संख्या 7 कोटी आहे, आपल्यातलं लिंगायताचं मध्ये शिक्षणाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, तरीही आपण जेव्हा पाहतो आजची परिस्थिती की लिंगायतांचं सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान किती आहे, लिंगायतांच्या वचन साहित्य असेल, धार्मिक कार्यामध्ये असेल, लिंगायतांच्या विविध कार्यक्रमामध्ये असेल, लिंगायत वेळ देत नाही. परंतु आपल्याला एक आदर्श आहे, एक म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला वकिली व्यवसाय करणारे बॅरिस्टर असलेले डॉक्टर फळगू हळकट्टी यांनी एवढ्या क्षेत्रामध्ये काम करत करत सुद्धा लिंगायत साहित्यामध्ये एवढं मोठं काम केलेलं आहे. आपण आता त्या कामाविषयी पाहू. या व्यक्तीविषयी उर्लिंग पेद्दींचं एक वचन असं तंतोतंत लागू होतं. या अवनी तलावर कोठ्यावधी येतात, राहतात आणि जातात. म्हणजे या पृथ्वीवर एवढी लोक जन्म घेतात, कोठ्यावधी लोक जन्म घेतात, राहतात आणि जातात, पण शरण मात्र तसे येत नाहीत. म्हणजे जसे सामान्य लोक येतात तसे शरण येत नाहीत, तसे राहतही नाहीत आणि तसे जातही नाहीत. पहा, शरण पुण्यापरी येतात, ज्ञानापरी राहतात आणि मुक्तपरी जातात. पहा, हे उर्लिंग पेद्दींचं वचन आहे. हे हळकट्टी सरावर एकदम तंतोतंत फिट्ट बसतं. हळकट्टी सरांचं ज्यावेळेस लॉ झालं आणि त्यांनी वकिली व्यवसाय चालू केला, वकिली व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये पाहिलं की जास्तीत जास्त केसेस ज्या आहेत त्या खेड्यातल्या आपसातल्या भांडणांच्या, शेतीचा असेल, घराचा असेल, प्रॉपर्टीच्या भांडणामध्ये, आपसामध्ये किंवा प्रतिष्ठेसाठी आपसातल्या भांडणामध्ये मोठे मोठे शेतकरी कंगाल होत गेले. मोठी मोठी लोक हे आपसातल्या भांडणामध्ये, कोर्टामध्ये, कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये कंगाल झाली. फगू हळकट्टी सरांनी आपल्या व्यवसायाला थोडं बाजूला ठेवून, म्हणजे कसं आहे की शेळीनं जर पाल्याबरोबर मैत्री केली तर खाणार काय, असा विचार न करता त्यांनी प्रत्येक गावोगाव जायला चालू केलं आणि गावामध्ये जाऊन तिथल्या प्रमुख राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन त्या गावातील जे तंटे कोर्टामध्ये आलेले असायचे त्या त्यात दोघांना समोरासमोर बसून आपसामध्ये तह करून त्यांचा मॅटर तिथंच गावामध्ये संपवण्याचं काम त्यांनी चालू केलं. ह्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा आदर, त्यांच्याविषयीची प्रेम हे वाढायला लागलं. आणि मग ह्याच्या माध्यमातून एका ठिकाणी शिवलिंगप्पा मंचाली यांच्या घरात
षटस्थल तिलक आणि प्रभुदेवांची वचने असलेले ताडपत्र ग्रंथ त्यांना पहिल्यांदा मिळाले 1903 मध्ये. म्हणजे त्यावेळेस त्यांचं वय जवळपास 23 वर्षाचं लॉ झालेले होते. त्यांना त्यावेळेस ते ही ताडपत्रावरील वचनं त्यांना पाहण्यास मिळाली. आणि तिथून पुढे मग त्यांना ह्या गोष्टीची एवढी पाहिल्यानंतर आवड निर्माण होत गेली. त्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा ते फिरत असेल गावोगाव, मग तिथं त्यांनी ते याविषयी आवाहन करून तिथली वचनं संकलित करायला चालू केली. तिथले ग्रंथ जी जुने प्रकाशित असलेले ग्रंथ काही हे संकलित करायला चालू केले आणि ताडपत्रावरची वचनं. आणि ह्याचं संकलन करता करता त्यांनी 1921ला वचनसार या नावाचा एक हस्तलिखित ग्रंथ तयार केला. आणि तो छपाईसाठी त्याच्यासाठी लागणारा कागद आणि लागणारे पैसे म्हणून 500 रुपये, तत्कालीन काळामध्ये 500 रुपये खूप झाले, मंगळूरच्या बासेल मिशन प्रेसला पाठवले. वचनसार हा ग्रंथ छापून घेण्यासाठी. परंतु त्या मिशननं ते पैसे, कागद आणि तो हस्तलिखित परत पाठवून दिले. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितले की तुम्ही जो ग्रंथ लिहिलेला आहे ह्याच्यात याचा जो मतितार्थ आहे आणि आमच्या ख्रिश्चन धर्माचा जे मतितार्थ आहे तो जवळपास साम्य आहे, त्याच्यामुळे आम्ही तो छापू शकत नाही. आम्ही धार्मिक कार्यासाठी इथं आलेलो आहेत, आमच्या धर्मप्रसारावर याचा परिणाम होणार, म्हणून आम्ही हे आता छापू शकत नाही. याकरिता त्यांनी ते परत पाठवून दिलं. मग ह्यांनी नाराज, हळकट्टी सर थोडेसे नाराज झाले, परंतु त्यांना एक ऊर्जा मिळाली की बायबलच्या बरोबरीचा विचार आपल्या या वचनामध्ये आहे, हा एक आनंद त्यांना झाला. आणि त्याच्यानंतर मग बेळगावच्या प्रेसमध्ये तो ग्रंथ वचन धर्मसार या नावाने 1923 मध्ये तो प्रकाशित झाला. हा ग्रंथ ज्यावेळेस प्रकाशित झाला त्या तत्कालीन काळामध्ये जे कर्नाटकमधले मोठे मोठे साहित्यिक होते, जे म्हणजे नामांकित साहित्यिक, यांनी हळकट्टी सरांचं पत्र लिहून स्वागत केलं किंवा तुम्ही म्हणजे एवढा चांगला ग्रंथ आणि एवढे चांगले विचार असलेली वचनं, हे वचन जनतेसमोर पहिल्यांदा आली, सामान्य लोकांसमोर साहित्यिक रूपाने. आणि त्यांनी मग त्या सगळ्यांनी ह्यांचं अभिनंदन, यांना प्रोत्साहन देणारं ते कृत्य घडलं. मग 1925 मध्ये 22/11/1925 मध्ये हितचिंतक मुद्रणालय या नावानं हळकट्टी सरांनी स्वतःचा छापखाना काढला. आणि याच्या माध्यमातून मग त्यांनी 1926 मध्ये 1 जानेवारी 1926ला त्यांनी शिवानुभव हे त्रैमासिक सुरू केलं. या त्रैमासिकाच्या माध्यमातून मग वचनावर विचार, व्याख्यान रूपानं लिंगायत संस्कृतीवरचे जे काय त्यांचे विचार आहेत ह्या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रसारित करायला सुरू केले. त्यांचं काम हळूहळू ह्या क्षेत्रामध्ये वाढत गेलं. त्यांनी मग ह्या क्षेत्रातील त्यांच्या कामाचं योगदान पाहून बळ्ळारी येथील कन्नड अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. त्याच्यानंतर त्यांनी जानेवारी 1928 मध्ये वचन साहित्याचं जे ताडपत्रावरची वचन साहित्य त्यांनी संकलित केली होती, ह्या सगळ्या वचन साहित्याचं, या सगळ्या वचन साहित्याचं, ताडपत्रावरील वचन साहित्याचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. वीरेंद्र ईश्वर शेट्टे यांचं ओपिनियन आहे. मी तसा वक्ता नाही आहे, परंतु जे काम आहे हळकट्टी सरांचं ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे. फार त्रोटक साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यातून उपलब्ध करून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
तर वचन जे ताडपत्राचं वरील वचनं हळकटी सरांनी संकलित केली होती त्याचं प्रदर्शन त्यांनी 1928 मध्ये भरवलं. 25 जून 1928ला DC पावटे, आपण त्यांचं साहित्य वाचलेलं आहे, त्यांचे लेख वाचलेले आहेत. तर या DC पावटे परदेशातून शिक्षण पूर्ण करून ज्यावेळेस परत आले त्यावेळेस त्यांचा शेपर्ड हॉलमध्ये सार्वजनिक सत्कार फळगोट्या हळकटीकर सरांनी केला. या सगळ्या कार्याच्या दरम्यान मी धावता आढावा घेतोय. त्यांनी जी ग्रंथसंपदा तयार केलेली होती, ह्या ग्रंथसंपदेचं म्हणजे विविध शरणांचं चरित्र, विविध शरणांची वचनं, तर शब्दकोश या माध्यमातून त्यांनी खूप मोठं वचनावर काम केलं. जी पद्य स्वरूपातली आपली वचनं आहेत त्याला कसं स्वरामध्ये बंदित केलं जातं त्याच्यावर त्यांनी काम केलं, त्याच्यावर पुस्तकं लिहिली. असं वचनांच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम हे सगळं करत असताना त्यांचं वकिली व्यवसायाकडे आता साहित्यामध्ये एवढं घुसल्यानंतर पर्यायच नाही, वचन त्यांच्या वकिली व्यवसायाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. ह्याच्यामधून मग आता बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे की त्यांची परिस्थिती खालावली, आर्थिक परिस्थिती. त्याच्यातून मग 1950ला त्यांचा थोरला मुलगा जो दिल्लीमध्ये जॉब करत होते किंवा सर्व्हिसच्या निमित्तानं होते, त्यांचा तिथं लिंगैक्य झाले ते, हा खूप मोठा धक्का होता. त्यावेळेस म्हणजे 1950ला फगू हळकटी सरांचं वय 70च्या जवळपास. आणि अशा वयामध्ये ज्यावेळेस घरातला करता मुलगा त्यांचा गेला त्यावेळेसचा एक प्रसंग, त्यांच्या मुलाचं नाव चंद्रशेखर, दिल्लीमध्ये ते लिंगैक्य झाले त्यावेळेसचा एक प्रसंग, ज्यावेळेस म्हणजे हा मुलगा एक्सपायर झाला त्यावेळेस डॉक्टर R.C. हिरेमठ हे ज्यावेळेस त्यांना भेटायला गेले, पूर्ण राज्यातून लोक त्यांना भेटायला येत होते, कारण हळकटी सर खूप फेमस झाले होते त्यांच्या कामामुळं तोपर्यंत कर्नाटकमध्ये. तर हिरेमठ सरांनी त्यांचा अनुभव लिखित केलेला आहे की ज्यावेळेस त्यांनी हळकटी सरांना भेटायला त्यांच्या घरी गेले त्यावेळेस त्यांनी 1 मिनिट फक्त त्या मुलाविषयी बोलले आणि लगेच त्यांनी हिरेमठ सरांकडे शून्य संपादनाचं काय झालं, उर्लिंग पेद्दीची वचनं कुठपर्यंत आली, बसवण्णा यांच्या अधिकृत चरित्राचं काय, देवरदासीमा यांचं कालनिर्णयाचं काय, या विषयावर चर्चा चालू केली. म्हणजे किती मोठं डिव्होशन जे लावलं हळकटी सरांनी की कौटुंबिक दुःखात असताना सुद्धा त्यांचा पूर्ण त्यांचं योगदान, पूर्ण त्यांचं लक्ष हे वचन साहित्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी प्रकाशित करण्यावर त्यांचं किती लक्ष केंद्रित होतं आणि किती मोठं योगदान त्यांनी लावलेलं होतं हे या प्रसंगातून निर्दिष्ट होतं. त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे सोलापूरचे वीच शिंपी, हे त्यांनी स्वतः लिहिलेला प्रसंग आहे की ते सोलापूरमध्ये 4थीपर्यंत कन्नड शाळेमध्ये होते आणि 5वीला मग इंग्रजी शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना त्यांच्या वडिलांनी विजापूरला ठेवलं आणि ते 5वीत असताना त्यांचे वडील वारले. आता पुढं काय करायचं ह्या विवंचनेत हा मुलगा, म्हणजे 5वीतल्या मुलाचं वय 10 वर्षाचं, तो मुलगा विवंचनेत असताना त्याला म्हणजे ह्यांचं नाव त्यावेळेस विजापूरमध्ये खूप मोठं होतं. तो मुलगा जाऊन हळकटी सरांच्या घरी जातो. तो मध्ये जायची त्याची हिंमत होत नाही, कारण मोठे वकील होते घरामध्ये, सगळ्या आशिलांचा त्यांच्या ज्युनियरचा राबता चालू होता आणि हा मुलगा दारात उभारून मध्ये जाऊ का नाही असं ह्या विवंचनेत असताना त्याच्या डोळ्यात एकदम पाणी राहिलेलं वडिलाच्या आठवणीनं. आणि त्यावेळेस पाहतात त्याला हळकटी सर, त्याला बाहेर येऊन त्याची विचारपूस करतात. ह्यानं सांगतो मग की बाबा असं झालेलं आहे, माझं शिक्षण आता अर्धवट राहील. त्यावेळेस हळकटी सरांनी तू बिंदास्त राहा म्हणले, तुझ्या शिक्षणाची सोय मी लावून देतो, आणि त्यांनी संस्थेच्या खर्चामधून त्याची सोय लावून दिली. अशा हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी त्यावेळेस जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना ह्या माध्यमातून त्यांनी म्हणजे
मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. एक लक्षात घ्या भावानं, जो व्यक्ती एका शिक्षण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे, एखाद्या शिक्षण बँकेचा अध्यक्ष आहे, ज्यांनी बँक स्थापन केलेली आहे, जो माणूस नगराध्यक्ष राहिलेला आहे, शिक्षण समितीचा अध्यक्ष राहिलेला आहे, जो व्यक्ती आमदार राहिलेला आहे, म्हणजे मुंबई विधानसभेचे त्यांनी मेंबर राहिलेले आहेत, त्या व्यक्तीला जर प्रेस टाकण्यासाठी स्वतःचं घर विकावं लागत असेल तर यांची म्हणजे चारित्र्य किती श्रेष्ठ म्हणावं लागेल. आज एक साधा नगरसेवक जरी असला तरी त्याच्या 4 पिढ्या त्याच्या परत त्यांना काम करायची गरज पडत नाही, एक साधा नगरसेवक होऊन गेला तर. परंतु तत्कालीन काळामध्ये एवढं मोठं पद असताना, एवढी मोठी पद असताना त्यांनी म्हणजे दारिद्र्यात जीवन शेवटचा काळ घातला असं लेखकांनी लिहिलेलं आहे. एक प्रसंग अजून एक सांगितलेला आहे की एका गावामध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलवलं जातं. मग तिथं ह्यांनी जाण्याच्या अगोदर ह्यांचं कामाविषयी पूर्ण असं तिथले कार्यक्रमाचे आयोजक मांडत असतात की ह्यांनी किती मोठं काम केलंय, किती ह्यांचं योगदान किती मोठं आहे. हे सगळं सांगितल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये हळकटी सर तिथं जातात. त्यावेळेस त्यांच्या अंगावर एक फाटका कोट असतो आणि रुमाल सुद्धा त्यांचा फाटका असतो. मग ते कार्यक्रम झाल्यानंतर एक त्या श्रोत्यामधला व्यक्ती जातो आणि तो त्यांना म्हणतो की सर, म्हणलं कार्यक्रमाच्या वेळेस तरी चांगले कपडे घालून यायला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी काय म्हणतात की वा, तुम्ही माझ्या कपड्याचा सत्कार करताय का माझ्या कामाचा करताय? आणि माझ्याकडे एवढा एकच कोट आणि एकच रुमाल आहे, तो मी स्वच्छ धुवून घेऊन आलेलो आहे. आणि म्हणजे कामाच्या प्रती एवढी निष्ठा आणि कामामध्ये एवढं आपल्याला स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे त्यांनी की ते एवढी मोठी मोठी दुसरी सामाजिक क्षेत्रातली पदं असतानाही त्यांनी त्याच्यातून आर्थिक लाभ कुठलाही मिळवलेला नाही, हे याच्यावरून सिद्ध होतं. आणि जरी तिथं काही म्हणजे भत्ते मिळत असतील, समजा आमदाराला पगार मिळतो तसं तत्कालीन काळामध्येही काही भत्ते मिळत असतील, तर ती भत्तेही त्यांनी ह्याच कामावर लावलेले आहेत, हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. नागनूर मठाचे स्वामीजी त्यांना एकदा भेटायला विजापूरला येतात. त्यांनी ज्यावेळेस घरी आलेले असतात त्यावेळेस हळकट्टी सर त्यांच्या धोत्राला, म्हणजे फाटलेलं धोतर असतं त्या धोत्राला धागा घालाय म्हणजे शिवायलेले असतात त्यांनी. तर ते पाहून मग त्यांनी त्यांच्या सहकार्याला पाठवतात की एक शर्टचं कापड, एक धोत्राचं, एक रुमाल घेऊन आणायला त्याला पाठवतात. आणि त्यांनी नागनूर मठाचे स्वामी त्यांच्याबरोबर चर्चा करत बसतात. ज्यावेळेस तो त्यांचा सहकारी हे सगळं घेऊन येतो त्यावेळेस हळकट्टी सरांचं म्हणणं काय असतं पहा, की ह्याची काहीच गरज नव्हती, ह्याच्यापेक्षाही पैसे तुम्ही ह्या साहित्यावर पैसे दिले असते तर ह्या साहित्य एखाद्या वचनकाराची वचनं प्रकाशित करायला मला मदत झाली असती. एवढा त्याग आणि एवढं समर्पण ज्या व्यक्तीनं केलं, तो व्यक्ती म्हणजे मरते वेळेस म्हणजे लिंगैक किंवा उतार वयामध्ये असताना त्यांना दारिद्र्यामध्ये जीवन कंटावं लागलं. ह्याचं कारण की त्यांनी एवढं डिव्होशन दिलं लिंगायत साहित्यावर आणि त्यांच्या डिव्होशनमुळं आज आपल्या हातामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला वाचायला, लिहायला किंवा ह्याच्यावर चर्चा करायला, ह्याच्यानुसार आपल्याला जीवन पद्धती स्वीकारायला हे सगळी मदत आज आपल्याला ह्याच्यावर होत आहे. आता ह्याच्यातले बरेचसे प्रसंग असे आहेत की एक प्रसंग आहे MS पाटील वकील आहेत तारनाळचे, त्यांनी लिहिलेला त्यांच्याविषयीचा एक प्रसंग आहे. वकीलच आहेत त्यांनी, पण त्यांनी म्हैसूरला जातात. म्हैसूरमध्ये त्यांनी ते म्हैसूर त्या काळामध्ये मग म्हैसूरमधले जे पर्यटन स्थळ आहेत तिथं पाहण्यासाठी त्यांनी निघालेले असतात. मग तिथं त्यांना एक गृहस्थ भेटतो. मग त्यांनी सहज विचारपूस करतो की तुम्ही कुठले? मग ह्यांनी सांगतात आम्ही विजापूरचे. हां, तुम्ही हळकट्टी सरांच्या गावचे का? तर तो व्यक्ती आग्रहानं ह्यांना घरी घेऊन जातो, ह्यांना चांगलं खाऊ घालतो. म्हणजे एक लक्षात घ्या की तत्कालीन काळामध्ये प्रचाराची एवढी साधनं नव्हती, तत्कालीन काळामध्ये TV नव्हता. त्यात काय होतं, त्या काळामध्ये सुद्धा म्हैसूरमध्ये यांच्या कार्यांची एवढी महती वाढलेली होती की त्यांच्या गावचा व्यक्ती असल्यामुळं त्याचं पाहुणचार तो व्यक्ती करतो. ही फार मोठी गोष्ट त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. अजून एक त्यांच्याविषयीचा एक आदर्श आजच्या आपल्या लोकांनी घेण्यासारखा आहे
की 1941-42च्या वार्षिक संमेलनाअंतर्गत धारवाड कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांना निमंत्रित केलं जातं, परंतु त्यांनी नकार देतात. मग त्यांचे भाऊ तिथंच एक हेड क्लर्क असतात, त्यांच्या थ्रू त्यांच्या वशिला लावून मग ते मठपती म्हणून जे त्या संस्थेचे अध्यक्ष असतात त्यांनी त्यांच्या भावा थ्रू त्यांना गळ घालून त्यांना निमंत्रित करतात. निमंत्रित केल्यानंतर त्यांनी येतात आणि कार्यक्रम झाल्यानंतर मग हे संस्थेचे लोक फर्स्ट क्लासचा पासचा खर्च रेल्वेच्या म्हणून त्यांना काही पैसे द्यायला जातात. तर त्यावेळेस त्यांचं जे वाक्य आहे की बाबा मी माझ्या भावाच्या घरी आलो, मी माझ्या भावासाठी आलो, भावाच्या घरी आलो आणि भावाच्या घरून तुमच्याकडे आलो, रेल्वेचा पास घेण्याचा काय प्रश्न नाही आणि मी ते पैसे घेणार नाही. म्हणजे एक लक्षात घ्या भावानो, आज एवढं मोठं काम उभा करणारा माणूस आणि विशेष म्हणजे त्यांना पैशाची गरज असतानाही आणि तरीही ती संस्था एखादी देत असतानाही त्यांनी त्या पैशाचा नकार दिलेला आहे. आजच्या आपल्या वक्त्यांना जे पेड वक्ते आहेत, हां, ज्यांच्याकडं उदरनिर्वाहाचं साधन नाही त्यांनी पैसे घेतले थोडेफार ठीक आहे, परंतु ज्यांनी मोठ्या मोठ्या पदावर काम करून जर वक्ता म्हणून कुठं जात असतील आणि त्याच्यासाठी मानधन घेत असतील तर हळकट्टी सरांचा हा संदेश त्यांच्यासाठी खूप मोलाचा आहे. कारण ज्या व्यक्तीनं त्या काळामध्ये बॅरिस्टर असताना त्यांनी जर त्या तत्कालीन काळामध्ये जर त्यांनी केलेल्या संस्था म्हणजे जे एज्युकेशन संस्था त्यांनी उभा केलेली आहे त्याचं नुसतं काम पाहिलं असतं तर आज त्यांच्या पिढ्या राजकारणामध्ये खूप मोठ्या पदावर राहिलेल्या दिसल्या असत्या आपल्याला. त्या व्यक्तीनं ह्या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडलं कशासाठी तर फक्त लिंगायत वचन साहित्यासाठी. आणि हे साहित्य संकलित करणे, ते मुद्रित करणे, ते प्रकाशित करणे या गोष्टीवर त्यांनी जवळपास म्हणजे पूर्ण आयुष्य आणि आयुष्यभरांची कमाई ह्या हळकट्टी सरांनी लावलेली आहे. तर असे अनेक प्रसंग आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या तत्कालीन काळातील लोकांनी लिहिलेले, परंतु आता सगळ्याचं विवेचन आपण करणं शक्य नाही. परंतु भावानो, ज्या व्यक्तीला तत्कालीन काळामध्ये किती पदव्या असाव्या, रावसाहेब, राव बहादूर, नव कर्नाटकाचे शिल्पकार, डॉक्टर ऑफ लेटर्स, कर्नाटक विश्वविद्यालयाने दिलेली त्यांना डिलीट आहे. जिवंत, त्यांच्याविषयी लोक म्हणतात जिवंत विश्वविद्यालय, कर्नाटकचे मॅक्स मुलर, वचनाचं घुमट म्हणजे वचन सगळे त्यांना मुखपाठ, विधान परिषदेचे सभासद म्हणजे आमदार राहिलेले आहेत, नगरपालिकेचे अध्यक्ष, पाठ्यपुस्तक समितीचे सभासद, विश्वविद्यालय सिनेटचे मेंबर, अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अनेक संघ संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्या संस्थेला प्रोत्साहन देणारे, एवढ्या सगळ्या पदावर राहूनही जो व्यक्ती शेवटच्या टप्प्यामध्ये एवढ्या आर्थिक विवंचनेमध्ये त्यांना आयुष्य घालवावं लागलं, तर याचं कारण आहे की त्यांनी कुणापुढे हात कधी पसरले नाहीत, कुणाला कधी मागितलं नाही. जेवढं स्वतःच्या कमाईमधून करता येते तेवढं केलं त्यांनी आणि एवढं केलं की ते हद्दीच्या बाहेर आज आपल्यासाठी कामाचं आहे. तत्कालीन काळामध्ये जर त्यांनी हे काम केलं नसतं तर आज आपल्याला ते काम करणं खूप अवघड होतं. कारण त्यांनी जी गावगाव फिरून वचनं म्हणजे प्रत्यक्ष 12व्या शतकामध्ये ज्या ताडपत्रावर लिहिलेली होती त्या अवस्थेमधली वचनं त्यांनी संकलित केलेली आहेत. भावांनो, जर ती वचनं तत्कालीन काळामध्ये त्यांनी संकलित केली नसती तर त्या लोकांना ज्यांच्या घरी ती वचनं होती त्यांना त्याच्याविषयीची महती माहीत नसल्यामुळं ती वचनं आज त्यांनी नष्ट झाली असती, ती आपल्या हाताला आज सापडली नसती, आपल्यापर्यंत ती पोचली नसती. आणि त्याच्या माध्यमातून जी लिंगायत विचारधारा, लिंगायत धर्म आणि लिंगायत विषयीचं सर्व ज्ञान ज्या वचनामध्ये आहे हे आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या कामाचं उतराई होण्याचं काम आपण नाही करू शकत, परंतु एक बॅरिस्टर राहिलेला माणूस,
राव बहादर ही खूप मोठी पदवी होती इंग्रजाच्या काळामध्ये. त्या पदावर राहिलेला माणूस सुद्धा म्हणजे हे सगळं वैभव सोडून वचन साहित्यासाठी स्वतःचं घर विकून स्वतःच्या कुटुंबाचं कडं दुर्लक्ष करून एवढ्या मोठ्या त्याग करून जे वचन साहित्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आज आपल्याला आजच्या 20व्या शतकातली आता जी आपली चालू पिढी आहे, या पिढीमध्ये जी शिकलेल्या सुशिक्षित लोकांचं जे लिंगायत चळवळीकडे दुर्लक्ष आहे, ह्यांच्यासमोर एक हा आदर्श आहे, लक्षात घ्या. तत्कालीन काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हळकट्टी सरांचंही खूप लक्ष वचन साहित्याकडे नव्हतं, परंतु कालांतरानं त्यांना ज्यावेळेस ह्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, त्यांनी त्यांचा मोठा सेटल असलेला व्यवसाय सोडून देऊन वचन साहित्यामध्ये आपलं पूर्ण योगदान त्यांनी ओतलं. पूर्ण कौटुंबिक परिस्थिती जी प्रॉपर्टी होती ती त्यामध्ये ओतली. त्याच्यामध्ये एक मुलगा त्यांना गमवावा लागला, हाताला आलेला कमवता मुलगा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग बघितल्यानंतर एक लेखक लिहितो, एवढी सगळी मोठी मोठी पदं आणि एवढं मोठं मोठं योगदान आणि त्यांचा हे सगळं त्यांच्याकडं असतानाही त्यांचा स्वभाव म्हणजे कसा आहे की ती एक भरलेली घागर आहे आणि भरलेली घागर कधी ढवळत नाही. आता ज्यांनी घागरीनं पाणी भरलंय त्यांना माहिती आहे, अर्धी घागर तुम्हाला वाहून नेणं फार अवघड असतं कारण ती पाणी ढवळतं, परंतु भरलेली घागर कधी ढवळत नाही. हा त्यांचा ही त्यांचं जे वाक्य आहे ही तंतोतंत जे हळकट्टी सर म्हणतात त्या बाबतीमध्ये लागू पडतं. मी सत्याचा भक्त असून ग्रहितांचा दास नव्हे. मी सत्याचा भक्त आहे, म्हणजे जे सत्य आहे तेच मी मान्य करतो आणि त्याच्याप्रमाणे मी त्याच्यावर माझी श्रद्धा आहे, सत्यावर. मी ग्रहितकांचा म्हणजे मी खोट्या गोष्टींचा, जी काल्पनिक गोष्टी आहेत त्याचा मी दास नाही. मी कदाचित चुका करीत असेन, मी एवढं सगळं काम करत असताना मी कदाचित चुका करत असेन, पण जाणून बुजून चुकीच्या विचारांचा पाठपुरावा करणारा मी नाही. म्हणजे जाणून बुजून मी चुकीच्या विचाराचा पाठपुरावा करणारापैकी मी नाही. माझ्या चुका सप्रमाण दाखवून दिल्या तर मी अशा लोकांना मनापासून वंदन करून माझी चूक कबूल करेन, मान्य करेन. आता एक लक्षात घ्या भावानं की प्रत्येक काळामध्ये म्हणजे जे जे महापुरुष ज्या ज्या काळामध्ये निर्माण झाले, ह्या प्रत्येकांच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या हयातीमध्ये विरोध करणारी जमात तेच सख्खे भाऊच राहिलेले आहेत. म्हणजे सख्खे भाऊ म्हणजे सख्खे भाऊकी असेल किंवा तत्कालीन सामाजिक त्या समाजातीलच लोक जास्तीत जास्त विरोधामध्ये. ह्या वाक्यावरून आपण अर्थ काढू शकतो की हळकट्टी सरांना सुद्धा तत्कालीन काळामध्ये आपल्याच लोकांनी खूप काही विरोध केलेला असू शकतो. लक्षात घ्या भावानो की एक साधं उदाहरण देतो. आपण ज्यावेळेस म्हणजे आता हायवे चालू झालेत, पहिले जी जुने रोड डांबरी रोड होते किंवा आता कॉन्क्रीटचे रोड आहेत, ह्या कॉन्क्रीटच्या रोडवर किंवा डांबरी रोडवर जे गतिरोधक असतात ना, ते गतिरोधक हे त्या डांबराचेच असतात. लक्षात घ्या, जी तुमची चाललेली सुसाट स्पीड आहे समाजकार्याची ती अडवण्याचं काम ही तुमचीच लोक करतात, लक्षात ठेवा. तर रोडवर डांबराचाच गतिरोधक हा चिरकाल टिकतो. रस्ता उकडून जाईल पण गतिरोधक तिथला हलत नाही. आणि तिथंच जर अदर मटेरियलचा जर गतिरोधक टाकला, जसे आता नवीन रबराचे गतिरोधक आलेले आहेत, तर ते खिळ्यानं ठोकलेले आहेत, ते कालांतरानं वर्ष 6 महिन्यामध्ये निघून जातात. याचा अर्थ काय आहे की आपल्या कामामध्ये जी आपलीच लोक गतिरोधक म्हणून आपल्याला आडवी येतात, ही गतिरोधक आपलीच लोक जी असतात ते घट्टपणे आपल्याला विरोध करत असतात. इतर लोकांचा विरोध आपण काढून टाकू शकतो. तर हळकट्टी सरांनी सुद्धा ह्या सगळ्या गतिरोधकांना ओलांडून जे मोठं काम केलेलं आहे, त्याला लिंगायत सेवा संघातर्फे आणि गणाचार्य दलातर्फे मी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. आणि भावानो की यापासून एक आदर्श घेण्यासारखा आहे हळकट्टी सरांपासून, की एक शोकांतिका आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी वकिलांची संख्या लिंगायत चळवळीमध्ये पाहिजे आहे, कारण वकील लोक आज आपल्याला धर्ममान्यतेचं जे आपलं मेन टार्गेट आहे
याच्यामध्ये जे वकील लोक योगदान देऊ शकतात कायदेशीर बाबीमध्ये, त्याच्यामध्ये आज खेदानं म्हणावं लागतंय की महाराष्ट्रामध्ये त्या बाबतीमध्ये आपल्याकडे वकील लोकांचं योगदान खूप कमी प्रमाणात आहे. कर्नाटकमध्ये असेल, मला कल्पना नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये तर मी पूर्णपणे सांगू शकतो की वकील लोकांचं हे ड्राफ्ट तयार करण्यामध्ये, हे कायदेशीर बाबीचा अभ्यास करण्यामध्ये, ह्यामध्ये जी योगदान अपेक्षित आहे त्याच्यामध्ये वकिलांचं योगदान त्या मानानं खूपच कमी आहे. आणि हळकट्टी सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अपेक्षा आहे की काही वकील मंडळी ह्या लिंगायत साहित्यावर संशोधन चालू करून लिंगायत धर्ममान्यतेमध्ये हातभार लावतील. ह्या फगू हळकट्टींच्या 140व्या जयंतीच्या निमित्तानं हीच आपण त्यांना एक आदरपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू आणि त्या माध्यमातून मग काही आपल्याला चांगलं घडवता येतं ते पाहू. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना शरणू शरणार्थ.